काय झालं? काही नाही. अहो काय नाही, कसं हसताय म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय, सांगा की. तुम्हाला आता जेवताना बघून तुम्ही माझ्याकडे जेवायला आला होतात ना, ते आठवलं मला. किती दिवस झाले तुम्ही नीट जेवलाच नाही यार. घरचं सगळं मान सामान जसंच्या तसं आहे. अहो चांगलं की, मग तशी बी आपल्याला काटकसर करायला पाहिजे. जमीन सोडवायची ना. तुम्ही उपाशी राहिल्याने जर का जमीन सुटणार असते ना, तर मी तर तुम्हाला आज उपाशीच ठेवलं असतं. अरे वा, हे चांगलंय की. जमिनीसाठी नवऱ्याला उपाशी ठेवताय वय? नुसती जमीन नाही, फक्त आई, काही आई. हे बी खरंय म्हणा. हा, पण आता काया आईला तिच्या मुलांनी उपाशी राहावं असं वाटणार नाही ना, म्हणून तुम्हाला सुद्धा जेवावं लागेल. काय बी काळजी करू नका, समजा उठतं कसं काढतं ते बघा. तुम्ही बी जरा हातभार लावा की. घ्या. नाही नाही नको, माझं जेवण झालंय. म्हणजे मला तुमच्या बरोबरच जेवायचं होतं, पण आबांनी आग्रह केला, मग मोडता नाही आला मला. हे बरं आहे तुमचं, माझा आग्रह बरोबर मोडता येतोय तुम्हाला. नाही द्या, एक चिवचा घास घ्या. हो खरंच नकोय मला. खावा म्हणतोय ना बघ. अहो खरंच नको. खावा म्हणतोय ना बघ, खावा. आज घराला घरपण आल्यासारखं वाटतंय. घरात समजे एकत्र आल्यावर असंच वाटते. आबा नव्हते तेव्हा अगदी सुनं सुनं वाटत होतं घर. जेव्हापासून मी या घरात आले ना, तेव्हापासून त्यांनी मला मुलीसारखं सांभाळलं. म्हणून तर मला माझ्या आई बाबांची कधी आठवणच नाही आली. असं आहे काय? थांबा, आत्ताच काकांना सांगतो तुमच्या मुलीला तुमची आठवण येत नाही म्हणून. अहो असा शब्दशः अर्थ घेऊ नका तुम्ही. आठवण आली नाही म्हणजे मला त्यांची कधी उणीव भासली नाही असं म्हणायचं होतं मला. जमीन गानवटीला पडली एवढंच दुःख नाही. अहो तुम्ही वाईट वाटून नका घेऊ. आपण सगळे मिळून जमीन सोडवू. आता आपल्या डोक्यावर छत हे पण काही कमी नाहीये. होय, हे बी खरंय म्हणा. घर आहे तर आपण आहे. राणा काय बी म्हणली, जमीन घाण टाकायला नको होती. अरे केवढी मोठी रक्कम आहे. आबा, अहो तुम्ही निर्दोष सुटल्यावर आम्ही रक्कम परतच मिळणार आहे, तेव्हा सोडून घेऊ की जमीन. अरे व्याजापायी किती पैसे जातील याचा विचार केलास का? आबा, तुमच्यापेक्षा व्याज महत्वाचं आहे का? आणि या सालचा आपला ऊस गेलाय ना, त्याची रक्कम येणारच आहे. त्यात नाही व्याज देऊ की आपण. हो आबा, आता या केसचा निकाल लवकरात लवकर कसा लागेल ह्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. नाही, केसचा निकाल लागेल, पण भ्रष्टाचार कोणी केला हे समजलं पाहिजे ना. अहो आबा, त्या लिस्टवर तुमची सही असं म्हणतात. आमच्या सह्या घेणारा एकच माणूस आहे, तो म्हणजे जोंधळे. मलाही या सगळ्या प्रकरणात त्यांचा हात असल्यासारखं वाटतंय. जाऊबाई, उग काय बी काय बोलतासा? जोंधळे आमचं मामा आहेत. पाहुण्या पाहुण्यांमध्ये असं कोण करल काय? अहो घरातली घरातल्यांच्या जीवावर उठल्यात. जोंधळे तर पाहुणेत. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. तुम्हावर केली मी मर्जी बहाल. वा 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 रूपा, म्हण आणखी एकदम म्हण. आता आम्ही नाही जा.
अगं अगं ह्यो थांब. या घरात पाऊल टाकायचं नाही म्हणून सांगितलं होतं आम्ही तुला. पाऊल आता इथंच राहतोय मी. माझं घर आहे. काय तुझं? मग रानानं सांगितलं नाही तुला? आबा ते तुम्ही नव्हता तेव्हा काकाकडे मदत करायला आलत म्हणून मी राव म्हणलं त्यास. अजिबात नाही. याला आत्ताच्या आता बाहेर हाकला. लायकी नाहीची. अब्या लायकी काढायचं काम नाही. माझ्याच घरात राहून मलाच हाकलतोस. राणा सांग की आब्याला. आबा काकाला मीच बोललो रावा म्हणून. हे नाही, हे घर तू मला ऐकलंस ते सांग. आता ह्यो वाडा माझा आहे. आता हे घर माझं आहे. ए काका काय बोलत नाही म्हणून काय बी बनवू नको दारू पिऊन. कोण कोणाला दारुडा म्हणतोयस? अरे माझ्या 10 पट दारुडा होतास की तू. ए आत्ताच्या आता याला घराच्या बाहेर काढा. बस लय ऐकून घेतलं. मला हाकलून देतोस काय? रुपा या सगळ्यासनी या घरातून हाकलून दे. पैसे मोजलेत मी पैसे. रानाने हे घर मला ऐकलंय. आता मी ह्या घराचा मालक आहे आणि हे आश्रित. आजवर लय ऐकून घेतलं मी. मंत्री होतास तेव्हा लय उड्या मारत होतास ना व? आता मंत्री काय साधं घर बी नाही राहायला. या वाड्याचा मालक मी आहे. ए लय बोललास. हो बाहेर बाहेर हो. बाहेर का बाहेर? का दंडल छान लागून गेली काय? सांगितलं ना माझ्या घर आमचं म्हणून. बस भाई तुमचं काय संबंध आहे मध्ये बोलायचा? आता घर आमचं म्हणल्यावर बोलणारच की. एक मिनिट, तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला? सगळं कळतंय या रूपाला. काय ढेकळाचं कळतंय ग? आत्ताच्या आत्ता सामान उचलायचं आणि या घरातनं निघायचा. चल निघ चल. ही नाही तू
तुम्ही समद्यांनी बोजा बिस्तारा बांधायचा आणि सुटायचा इथं, कळलं का? सुटायलाच पाहिजे. या घरचा थोरला पोरगा राणा याने हे घर मला इकलंय. ये काका, मी कशाला ऐकू घर आणि कधी ऐकलं तुला? ए तू सया केल्यास तुझ्या हातानं. अरे ऐकतायसा काय त्याचं? हाकलून द्या त्याला. म्हातारे, अरे तू तर बोलूच नको. तुला पहिला हाकलणार आहे मी. ए काका लई झालं तुझं आता. ए तर माझ आहे. ए काका आधीच खाऊ नयेस. उगाच इथं तमाशा करू नको, नाही तर लई मागत पडेल बघ. अरे तुम्हालाच मागत पडेल. चल बाहेर, हो बाहेर. बाहेर व्हायचं आणि मग बोलायचं. या घरात तुम्हाला आसरा देणार होतो, पण आता नाही. आता या संपतरावाचा राग बघाच तुम्ही. ए जो काय राग दाखवायचा तिकडे रस्त्यावर जाऊन दाखव, निघ चल. नाही तुम्हाला रस्त्यावर आणला तर नावाचा संपतरावच नाही मी. ए जा चल. चल रुपा. अरे पण या घराचं मला का आपण आहे ना मग? हा उद्या 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 सगळा हिशेब चुकता करतो. हे घ्या, हे सामान घ्यायचं आणि सुटायचं. आणि इकडं न कुठनं समजे भिकारी येतात स्वप्न घेऊन कुणाच ठाव. निघायचा. चल रुपा, उद्या उद्या यांना जाऊ कोण भिकारी आहे ते. चल गे ए रुपा. हा चला फुटा, निघायच ना. बघितलं तरी आम्ही सांगत होतो या माणसाला हकलून द्या, पण कुणी ऐकलं नाही आमचं. आता हक्कल नव. अहो पण एवढा तमाशा करायला लागला, त्याचं काय? तू गप्प का आता. अरे पण एकदा अनुभव घेतल्यानंतर त्या माणसाला घरात परत घेतलाच का? तर सासूबाई, चला, उशीर झालाय. काकाची बी गणित काय कळत नाहीत बघा. ती मागच्या टायमाला तसं ना आता असं. माणसं असं का वागतात तेच कळत नाही मला. असतो एकेकाचा स्वभाव. काय माझंच चुकतं. ते मागच्या टायमाला बी काकाला घरात मीच घेतलं होतं आणि या टायमाला बी मीच घेतलं. आपण सोडवायला मदत करतो म्हणलं होतं, पण आपल्यालाच घराच्या बाहेर काढायला निघालाय. एक टेन्शन गेलं की दुसरं टेन्शन येते बघा. अहो आता गेलेत ना पण काका, तुम्ही नका ना एवढी काळजी करू. आणि जरा आराम करून घ्या. आजच आबा परत आले, त्याचा आनंद साजरा करूयात आपण. माझ्या बी मनात तेच होतं. अहो मी बी लई खुश होतो, पण या काकाने समजा गोळ घातला बघा. तुम्ही आता अजिबात विचार करू नका, शांतपणे आराम करा. झोपा आता, चला. ते ना पण एक गोष्ट माझ्या डोसक्यातनं जाईना झाली बघा. कुठली? तो काका आपण असं का म्हणला काय? की समजा रानाला विचारा, माझा काय संबंध? तुम्ही काकांना कुठल्या कागदपत्रांवर सही नाही ना दिली? अहो नाही हो, म्हणजे जमिनीची जेवढी कागदपत्र होती त्याच्यावरच सह्या केल्या मी. आणि समजा तुम्ही वाचून घेतलं होतं ना व. हो. अहो मग काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. आणि हे बघा,
उद्या मी सगळी कागदपत्र पुन्हा एकदा फाईल करणार आहे ना, तेव्हा नीट चेक करून घेते. तुम्ही काही काळजी करू नका. झोपा आता लवकर. चला लवकर झोपा. चला चला. सोंधळे याचा फोन का लागाना? सूरज, हे सूरज. हा बा. अरे जोंधळेचा फोन का लागाना? काय भानगड रे? मला बी काय कळणार झालंय बघा. आजवर तुमच्या प्रत्येक कामात साथ दिल्या आणि आता अडचणीच्या टायमाला कुठे काय झाल्यात कुणाच ठाऊक. जोंधळे असं कधीच करणार नाहीत. अहो तेच तर, शेजारच्या सांगितलं देवाला चाललोय म्हणून. तर देवाला गेलो फोन बंद करून ठेवायचा काय संबंध? जोंधळेची काहीतरी गडबड आहे हे नक्की. नाही नाही नाही, तुम्ही उगाच काळजी करू नका आबा. मी शेजारच्यांना आणि अख्ख्या गावाला सांगून ठेवले. जोंधळीची काय बी खबर लागली की आपल्यापर्यंत आलीच म्हणून समजा. हे बघा, तुमच्या जामिनाची एवढी मोठी बातमी छापून आल्या पेपरात. अरे हे प्रकरण जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत चांगल्या वाईट बातम्या येत राहणार. आबा आता काय करायचं? काय केस लढायची ना, आपण निर्दोष हे सिद्ध करायचं. तुम्ही राजीनामा नाही द्यायला पाहिजे होता. अरे कायद्या पुढे सगळे समान असतात. मंत्री असतो तरी बी काय फरक पडला नसता. आबा हा? चहा. अरे वा. भाऊजी तुमच्यासाठी पण इथेच आणू? नको नको, मी आज जातो. ये राणा कुठे? तालमीला जायची तयारी करत होते. येतच असतील. हे बघा आलेत. का पहलवान, झाली का तालमी जायची तयारी? वय ते लय दिवस तालमीला गेलो नाही ना. प्रकरण आमचं, खंड तुमच्या तालमीत. तसं काय नाही आबा. अहो या आधी मी बुडले की तालीम. नाही त्या आधी तालीम बुडली, पण ती बुडायची कारण वेगळी होती. अंजली बरं या, तालीम शेत जोरदार चालू ठेवा. वय आबा येऊ काय? या. नमस्कार करतो. अक्षंत वा. जोंधळे तुम्हाला सांगतो, यो माणूस प्रतापराव गायकवाड दिसायला लय साधा पण आतनं लय महाबिलंदर. जगापुढे नेता म्हणवतो आणि आमच्या सारख्या गरीबावर दादागिरी. बघा ही माझी बायको. बघा काय येळ आणले हिच्यावर या भामट्यानी. जोच तो भामटा. ह्याने गोड बोलून मला फसवलं आणि माझे कष्टाचे पैसे घेऊन मला आणि माझ्या बायकोला या घरातून बाहेर काढलं. लहानपणापासून सावत्रपणा दावला यांनी आणि माझी कष्टाची कमाई गिळून बसले हे गायकवाड. ए काका, काय डोसका बिस्का फिरला का काय? बघा बघा काय ही गुंडागिरी. अहो वज्र केसरी झाला म्हणून काय आमच्या सारख्या गरीबाला दावणीला बांधायचं? अहो ही खंडणी आहे खंडणी. नीट लक्ष द्या. रेकॉर्ड करा सगळं. बघा बघा ही आली भामट्यांची टीम. नीट बघून घ्या. रेकॉर्ड करा सगळं. अहो मी घरातलं असून मला फसवलं म्हणजे बाहेरच्यानं किती फसवलं असेल माझ्या या सावत्र भावानं. ए काका 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 काय? अहो काका काका म्हणत केसानं गळा कापला याने माझा. अहो जगाला फसवलं ते फसवलं पण स्वतःच्या बापाला पण फसवलं या मंत्री साहेबांना. ए काका, तुझी लायकी सगळ्या गावाला माहिती आहे. जास्त नाटक केलं तुझ्या. बघा 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 कसे गाव गुंड घातले आब्याने माझ्यावर. बघतो काय तिकडे रेकॉर्ड कर. खबरदार कोण पुढे आला तर. बघा बघा अहो माझ्या सोन्यासारख्या बायकोवर काय येळ आणली या भामट्यांनी. अहो स्वतःला जाळून घ्यायला निघाली ती. पण यांनी तुमच्यावर अन्याय केला याचा पुरावा काय आहे? अहो पुरावा? पुराव्याशिवाय हा संपतराव कधी बोलतच नसतो. हा घ्या पुरावा. हा वाडा माझ्या नावावर केलेला सहीचा कागद बघा.